नमस्कार, मी नेहा जोशी. माझ्या मनम ध्यानम चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. आज पण मी एक अतिशय वेगळ्या अशा विषयावरती व्हिडिओ घेऊन तुमच्यासमोर आली आहे. नुकतीच या वर्षीच्या पंढरपूरच्या वारीची सुरुवात झालेली आहे. वारी ही महाराष्ट्रातली एक शतकानुशतकं चालत आलेली भक्तिप्रधान अशी पदयात्रा आहे, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. यात लाखो वारकरी आषाढी एकादशीच्या दिवशी विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी त्याआधी कित्येक दिवस पंढरपूरकडे पायी चालत जातात. हे केवळ धार्मिक कृत्य नाही आहे, तर समता, शिस्त आणि सामूहिक भक्तीचं एक अद्भुत असं आपल्या भारतातलं उदाहरण आहे. दिंडीतली भजनं, कीर्तनं किंवा रामकृष्ण हरीचा नामघोष मनाला एक वेगळीच शांती आणि ऊर्जा देत असतो. वारी म्हणजे स्वतःचा अहंकार विसरून परमात्म्याच्या ओढीनं केलेलं एक पवित्र तप किंवा भक्तीचं एक स्वरूप आहे असं आपण म्हणूया. मला पण मागच्या वर्षी या वारीचा थोडा भाग चालण्याचं भाग्य मिळालं. वारीमधल्या भक्तांचा भक्तीचा भाव शब्दामध्ये सांगता येण्यासारखा नसतो. सर्व वातावरणच तिथलं भक्तिमय असतं. एक वेगळीच ऊर्जा, एनर्जी तिकडे फील होते. आध्यात्मिक अनुभव पण मला भरपूर आले. तुम्हाला इंटरेस्ट असेल तर मला कमेंटमध्ये जरूर सांगा, मी त्यावरती एक व्हिडिओ नक्की बनवेन. आता आपल्या या पंढरपूर वारीबद्दल तर आपल्या सगळ्यांना माहिती आहेच आहे, पण तुम्ही थंबनेलमध्ये वाचलं असेलच स्पेनमधली पंढरपूर यात्रा. तर स्पेनमध्ये पण एक वारी असते, एक तीर्थयात्रा, ज्याला कमिनो डी सॅन्टियागो असं म्हणतात. ही तीर्थयात्रा मोस्टली फ्रान्स किंवा पोर्तुगालपासून स्टार्ट होऊन स्पेनमध्ये सॅन्टियागो या शहरामध्ये सॅन्टियागो कॅम्पास्टिला सेंट जेम्सचा कॅथेड्रल तिथे आहे, म्हणजे खूप मोठं चर्च आहे. तिकडे तिथपर्यंत येऊन थांबते. जवळजवळ 500 मैलचा हा रस्ता आहे आणि पिलग्रिम्स म्हणजेच यात्रेकरू हे आयदर ग्रुपनी किंवा एकट्याने रोज 20 ते 25 मैल्स या रस्त्यावरून चालतात आणि मजल दर मजल करत सॅन्टियागोला पोचतात. हा रस्ता कधी झाडझुडपं, जंगल, खाचखळगे, डोंगर दर्या, समुद्रकाठून, नदी काठून, तर कधी सपाट रस्त्यांवरून जातो. या वेगवेगळ्या लँडस्केप्सवरून ऊन, वारा, पाऊस यांना तोंड देत देत यात्रेकरू चालत राहतात. याच रस्त्यावरती या यात्रेकरूंना रात्री राहण्यासाठी आणि जेवण्यासाठी सोय वेगवेगळ्या गेस्ट हाऊसेसमध्ये केलेली असते. काही त्यातले फ्री असतात, काही अगदी नॉमिनल चार्जेस ह्या यात्रेकरूंकडून घेतात. या तीर्थयात्रेमध्ये आलेल्या वेगवेगळ्या लहान मोठ्या आध्यात्मिक अनुभवांवरती अनेक लोकांनी पुस्तकं पण लिहिलेली आहेत. यावरती अनेक चित्रपटही निघालेले आहेत. पूर्वी ही यात्रा मोस्टली धार्मिक कारणांसाठी केली जायची, पण आजकालच्या काळामध्ये मात्र बरेचसे लोक धार्मिक कारणांसाठीच नाही तर स्वशोधासाठी म्हणजेच सेल्फ डिस्कव्हरीसाठी, मानसिक शांततेसाठी आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये वेळ घालवण्यासाठी ही यात्रा करतात. जगभरातले लोक पाठीवरती बॅकपॅक घेऊन या वाटेवरती चालताना होणाऱ्या एक्स्ट्रीम शारीरिक कष्टांमधून मानसिक बळ मिळवण्यासाठी आणि आयुष्यातल्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी या मार्गावरती चालतात. चालत असताना ऊन, वारा, पाऊस यांना तोंड देताना, उंच सखल प्रदेशातून अवघड रस्त्यांवरतून चालताना एक वेगळी अनुभूती मिळून जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो, असं ऑलमोस्ट सगळ्यांनाच या यात्रेमधून अनुभव येतो. सो एका वाक्यात सांगायचं झालं तर आपली पंढरपूर वारी ही समूहातून ईश्वराकडे जाणारी एक भक्ती यात्रा आहे आणि कमिनो ही एकांतातून स्वतःकडे जाणारी, आत्मशोध घेणारी यात्रा आहे. मी या कमिनो दी सॅन्टियागोवरची बरीच पुस्तकं पण वाचली आहेत, प्लस मूवीज पण बघितले आहेत आणि जसं मी सांगितलं तसं लास्ट इयरला पंढरपूर वारी थोडीफार का होईना स्वतः अनुभव मी त्याचा घेतलेला आहे. अर्थातच त्यामुळे या दोन्हीची थोडीफार तुलना माझ्या मनात व्हायला लागली. इट्स व्हेरी इंटरेस्टिंग. सो तेच मी तुमच्याशी शेअर करण्यासाठी हा व्हिडिओ बनवते आहे. माझ्या व्हिडिओजमध्ये मी सतत काहीतरी नवीन घेऊन येण्याचा प्रयत्न करते. सो हा पण तसाच एक व्हिडिओ. पंढरपूरची वारी आणि स्पेनची कमिनो दी सॅन्टियागो यांची तुलना करणं हा माझ्यासाठी एक अत्यंत अभ्यासपूर्ण आणि रंजक असा विषय ठरला. जरी हे दोन्ही मार्ग एकमेकांपासून हजारो मैल दूर असले तरी त्यांचा गाभा मात्र एकच आहे, आध्यात्मिक शोध आणि आत्मपरीक्षण.
सो पहिला पॉईंट मला जो कॉमन वाटला दोन्हींमधला तो डेस्टिनेशन वर्सेस जर्नी. आता पंढरपूरची वारी, पंढरपूरच्या वारीचं अंतिम ध्येय काय आहे? विठ्ठलाचं दर्शन. पण वारकरी म्हणतात त्याप्रमाणे वारी म्हणजे केवळ पंढरपूर गाठणं नाही आहे, तर विठ्ठल रूपी परमात्म्यामध्ये विलीन होणं आहे. तसंच कमिनो दी सँटियागोचं ध्येय सँटियागो दी कॉम्पॅस्टेलाला म्हणजेच त्या कॅथेड्रलला भेट देणं आहे. यातही सेंट जेम्स यांच्या स्मृतीला वंदन करण्याबरोबरच स्वतःच्या आयुष्यातल्या प्रश्नांची उत्तरं शोधणं हा मुख्य उद्देश असतो. दुसरा कॉमन पॉईंट म्हणजे समता आणि बंधुभाव म्हणजे इक्वॅलिटी आणि कम्युनिटी. आता वारीमध्ये जातीपातीचा कोणताही भेदभाव नसतो. ज्ञानबा तुकारामचा जयघोष करताना राजा आणि रंक हे एकाच भूमीवरती चालत असतात. हे इक्वॅलिटीचं म्हणजे समतेचं जिवंत उदाहरण आपल्यासमोर आहे. तसंच कमिनोमध्येही जगभरातून लोक येतात. चालताना तुमची पार्श्वभूमी म्हणजे तुमचं बॅकग्राऊंड काय आहे किंवा तुमची आर्थिक स्थिती काय आहे याला काहीही अर्थ नसतो. लोक एकमेकांना बियॉन्ड कमिनो म्हणजेच तुमचा प्रवास सुखाचा हो असं अभिवादन करतात, जे आपल्या वारीतल्या रामकृष्ण हरीसारखंच एक आपुलकीचं असं संबोधन आहे. आता शारीरिक आणि मानसिक स्तरावरचा साधेपणा दोन्हीकडे सेमच दिसतो. वारकरी आपल्या वारीमध्ये डोक्यावरती तुळशी वृंदावन, हातात टाळ, खांद्यावरती पिशवी घेऊन चालतात. या प्रवासामध्ये साधी राहणी हाच मंत्र असतो. तसंच कमिनोमध्ये सुद्धा पिलग्रिम्स म्हणजे यात्रेकरू पाठीवरती फक्त एक बॅकपॅक घेऊन चालतात. किती कमी सामानामध्ये आपण जगू शकतो आणि किती गोष्टींची आपल्याला खरोखरच गरज आहे याचं हे एक उत्तम शिक्षण आहे. चौथा कॉमन पॉईंट म्हणजे डिस्कम्फर्ट आणि त्यातून सेल्फ डिस्कव्हरी म्हणजेच एम्ब्रेसिंग डिस्कम्फर्ट. हा एक कॉमन उद्देश या दोन्हीमध्ये मला दिसला. वारीमध्ये कडक ऊन, पाऊस किंवा थंडीची पर्वा न करता चालणं हे एक प्रकारचं तपच आहे. चालताना होणारा त्रास हा मनाचा मळब दूर करण्यासाठी वापरला जाणारा एक उपाय आहे. म्हणजे इट्स लाईक अ हिलिंग प्रोसेस. तसंच कमिनोच्या यात्रेमध्ये सुद्धा चालताना पायाला फोड येणं, स्नायू दुखणं हे कमिनोचा एक अविभाज्य असा भाग आहे. या शारीरिक त्रासामुळेच माणसाचे अहंकार गळून पडतात आणि माणूस अंतर्मुख होतो. पुढचा कॉमन पॉईंट म्हणजे टाईम आणि कनेक्शन म्हणजे वेळ आणि संवाद. वारीमध्ये दिंडी असते, लोकांचा समूह असतो, म्हणजेच आपण ग्रुपमध्ये दिंडीमध्ये चालत असतो, तरीही प्रत्येकाचा प्रवास हा वैयक्तिक असतो. भजनाच्या सुरामध्ये तल्लीन होणं ही एक मेडिटेटिव्ह प्रोसेस म्हणजे ध्यानपूर्ण अशी प्रक्रिया आहे. तसंच कमिनोमध्ये अनेक लोक एकटं चालणं पसंत करतात, सोलो वॉकिंग. निसर्गाच्या सानिध्यामध्ये चालताना स्वतःच्या विचारांशी संवाद साधण्याची ही एक मोठी संधी आहे. सो आलं लक्षात तुमच्या? देश वेगळा, लोकांचं कल्चर वेगळं, तरीही आपण असं नक्की म्हणू शकतो की भारतातली वारी आणि स्पेनचा कमिनो जरी त्यांच्यामध्ये हजारो माईल्सचं अंतर असलं तरीही दोघांचा रस्ता हा स्वकडे जातो. अर्थातच कोणतीही मोठी सामाजिक किंवा आध्यात्मिक चळवळ म्हटली की त्यामध्ये काही आव्हानं आणि त्रुटी पण असतातच. वारी आणि कमिनो या दोन्ही पदयात्रांच्या डार्क साईड्स किंवा आव्हानं पण अर्थात आहेतच, जी माझ्या लक्षात आली ती मी तुमच्यासमोर मांडते. पंढरपूरच्या वारीचा आपण विचार केला तर त्यातली आव्हानं किंवा त्रुटी मला काय जाणवल्या, तर सगळ्यात पहिल्यांदी म्हणजे नियोजन आणि गर्दीचा ताण म्हणजे ओव्हरक्राऊडिंग. वारीमध्ये सहभागी होणाऱ्यांची संख्या ही दरवर्षी वाढतच चालली आहे. त्यामुळे रस्ते, पाणी आणि शौचालयांच्या सुविधांवरती प्रचंड ताण येतो. अनेकदा या गर्दीमुळे आरोग्याच्या समस्यासुद्धा निर्माण होतात. वारीचा मुक्काम एका ठिकाणाहून हलला की त्या ठिकाणी स्वयंसेवक येतात आणि मग स्वच्छता तिथली करतात. पण जर का यातले स्वयंसेवक या वारीमधल्या प्रत्येक दिंडीमध्ये सामील झाले आणि त्यांनी लोकांना स्वच्छतेचं आधीच शिक्षण दिलं, जसं की कचरा किंवा नको असलेलं जास्त झालेलं अन्न किंवा केळ्याच्या साली, बिस्किटांचे रिकामे पुडे हे कचऱ्याच्या डब्यातच टाकणं की जेणेकरून मागून चालत येणाऱ्यांना त्याचा त्रास होणार नाही. बाथरूम्स यूज केली की तिकडे पाणी टाकून ते स्वच्छ ठेवणं की नंतरच्या माणसाला स्वच्छ वाटेल, हे शिक्षण जर का आधीच दिलं गेलं तर नंतर स्वच्छतेचं काम पण सोपं होईल असं मला वाटलं.
वारीमध्ये या शिक्षणाचा अभाव मला दिसला. गव्हर्नमेंटनी सोयी तर सगळ्या केलेल्या आहेत, पण वारीमध्ये सामील होणाऱ्या लोकांना स्वच्छतेचं शिक्षण नाही आहे. सार्वजनिक ठिकाणांच्या स्वच्छतेबद्दल अवेअरनेस नाही आहे हे दिसतं. आता अशा लाखो लोकांच्या प्रवासादरम्यान निर्माण होणारा जो कचरा असतो, म्हणजे प्लास्टिक किंवा उष्ट जास्त झालेलं अन्न वगैरे, हा मोठा चिंतेचा विषय तर आहेच आहे. जरी वारकरी हळूहळू पर्यावरणाबाबतीमध्ये जागरूक व्हायला लागलेले आहेत, तरीसुद्धा वारीच्या मार्गावरती खूप मोठ्या प्रमाणावरती कचरा साठलेला आपल्याला दिसतो. तसंच वारीचं व्यापारीकरण म्हणजे कमर्शियलायझेशन झालेलं आहे. अनेकदा वारीचा वापर काही संस्था किंवा व्यक्ती स्वतःच्या फायद्यासाठी किंवा त्यांच्या मार्केटिंगसाठी करताना आपल्याला दिसतात. सो भक्तीचा मूळ हेतू बाजूला जातो. वारीमध्ये आता इव्हेंटसारखा दिखावा पण वाढायला लागलेला आहे, किंवा वारकऱ्यांना आपण काहीतरी दान दिलेलं आहे हा शो ऑफ करण्यासाठी इतकं अन्न त्यांना दिलं जातं की त्यांना ते अन्न टाकावं लागतं, आणि ते सुद्धा ते कुठे टाकतात तर रस्त्यांवरती. त्यातून अंधश्रद्धेचा धोकासुद्धा निर्माण होतो. म्हणजे अध्यात्म आणि भक्तीच्या नावाखाली कधीकधी अंधश्रद्धेचं प्रदर्शनही काही ठिकाणी पाहायला मिळतं, जे आपल्या संतांच्या मूळ विचारांना छेद देतं. आता कमिनो दी सॅन्टियागो ही यात्रा जरी विकसित देशांमध्ये घडत असली तरीसुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा मला काही त्रुटी आणि आव्हानं नक्कीच जाणवली. सो सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे कमिनोचं टुरिस्टीकरण झालेलं आहे. म्हणजे आजकाल कमिनोचा प्रवास अनेकांसाठी ॲडव्हेंचर ट्रिप किंवा सोशल मीडियावरती फोटो काढण्याचं ठिकाण बनलेलं आहे. मूळ ध्येय काय होता की आध्यात्मिक शोध, ह्याच्यापेक्षा लोक आता सेल्फी काढण्याला आणि त्यांची ती बकेट लिस्ट वगैरे पूर्ण करायला जास्त महत्त्व द्यायला लागलेत. तिथले जे हॉस्टेल्स म्हणजे गेस्ट हाऊसेस जे आहेत ते ज्यांना अल्बेर्ग असं म्हणतात, तिथली गर्दी जी आहे ती आता खूपच वाढायला लागलेली आहे. मग पर्यटकांच्या ह्या वाढत्या संख्येमुळे तिथल्या स्थानिकांच्या दैनंदिन आयुष्यावरती आणि शांततेवरती त्याचा परिणाम व्हायला लागलेला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी स्थानिकांकडून पर्यटकांना विरोध व्हायला लागलेला आहे. कमिनो हा खरं तर लो बजेट प्रवास मानला जातो, तरीसुद्धा सध्याच्या वाढत्या लोकप्रियता आणि वाढत्या महागाईमुळे हा प्रवास सर्वसामान्यांसाठी आता खूप खर्चिक झालेला आहे. महागडी खाजगी हॉटेल्स आणि सुविधांनी या प्रवासाचं स्वरूप आता पूर्णपणे बदलून टाकलेलं आहे. बरेच लोक आता या पदयात्रेकडे एक हायकिंग ट्रेक म्हणून बघायला लागलेले आहेत. त्यामुळे त्यांना त्या मार्गावरती सगळ्या सुविधा म्हणजे वायफाय हवं असतं, गरम पाणी वगैरे हवं असतं. यामुळे या प्रवासामध्ये मिळणारा जो कष्ट आणि तपस्येचा अनुभव मिळाला पाहिजे तो कमी होत चालला आहे. सो हे सगळं तुलनात्मक त्रुटी आणि आव्हानं सांगण्याचा माझा उद्देश काय आहे तर वारीमधल्या त्रुटी ह्या प्रामुख्याने पायाभूत सुविधांची कमतरता आणि गर्दी, त्यांचं व्यवस्थापन ह्यांच्याशी संबंधित आहेत. आणि कमिनोमधल्या त्रुटी ह्या मुख्यतः व्यापारीकरण आणि पर्यटनाचा अतिरेक यांच्याशी संबंधित आहेत. पण म्हणजे काय होतं या सगळ्यामुळे, मूळ हेतू विसरून बाह्य गोष्टींकडे आकर्षित होणं हे या दोन्ही प्रवासांचं समान दुर्दैवी वास्तव्य बनत चाललेलं आहे. तुम्हाला माझं हे विश्लेषण कसं वाटलं कमेंटमध्ये जरूर शेअर करा. तुम्हाला कमिनो दी सॅन्टियागोबद्दल याच्या आधी माहिती होती का हेही मला सांगा, आणि ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे पण मला जरूर सांगा. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक नक्की करा, तुमच्या फ्रेंड्स रिलेटिव्हशी शेअर पण नक्की करा. जितका जास्तीत जास्त हा व्हिडिओ लोक बघतील किंवा माझे सगळेच व्हिडिओ बघतील तितकंच मला अशा नवनवीन विषयांवरती नवीन व्हिडिओ घेऊन येण्यासाठी एक मोटिवेशन मिळेल, आणि तुम्हाला पण मी नवीन नवीन विषयांवरची माहिती नक्की सांगेन. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.